सर स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे. सर ओके बघूया 2 मिनिट बस. ओके शिवम तुझा फॉर्म भरून झालेला आहे. ओके सर थँक्यू. मोठ्या मोठ्याला टिकायचं कोणाला बघू नका. आईला ह्या बेनाच का फोन आलाय रे? हा बोल की अभ्या. आपण कुठं आहेस? अरे काय नाही ती लिक्का काढवली उंक्याच्यात लिक्काले झालं. अरे त्या लिक्का मारायच्या बंद कर. आता पव्याकडे जायचं आहे. हा ते नव्हे चौकात पोलीस आहेत का बघ की. काय म्हटलास? अरे होय पोलीस आहेत आमच्या इथं आहेत चौकात. त्या कोण्याचं फोडकाम केलेलं काय शर्ट फाडला. बोळात नाही बोळात नाही लपत ये. हा हा ठीक आहे. ओके येतो 2 मिनिटात आलो रे आलोच. काय कोण्या चौकात पोलीस आहेत का नाहीत? अरे चौकात कोण नाही, आपल्याला कोण हात लावत नाही. अबो चिंदेल की रे. हा बरोबर. ए कोण फोडणार आहे? पव्या तू पुढ. फोड. काय फोडा पण खेळ रे खेळ रे शिब्या. क्वीन शेवटला का काय ते? हे काय झालं? तुला बोलवले कोण तुला बोलवले कोण बोलले? मम्मीने बोलले. हे अभ्या मी जातो. 1-2 मिनिटं खेळा आणि घराकडे या गावात जाऊया. बरोबर चालतो लगेच येतो. आपण कुठं आहेस? पोहे काय लागलाय रे तू? पोहे खायला लागलाय? तुम्हाला पण भुका लागली असतील ना? होय लागलाय. मग जावा घरला जाऊन खावा जावा. चल पव्या खाऊया. काय रे शिब्या? जातो मी पण अजून लय भुका लागल्या. जातो. बरोबर चालते. चला आपण जाऊया. काय रे? जेवायला कर. बाहेरचं काढून जेवण केले नाही काय, बाजार सपलाय घरातला आणि जेवण केले नाही, म्हणजे बाजार बी कोण देत नाही आणि मी बी पाणी पिऊन बसले. आता पप्पा यायचा आहे अजून. आयडे मग हे काय? काय नाही बघा, बाजारच दिले नाही, उदाहरण मी जेवण कराय नाही. मला लय लागली. मी बी पाणी पिऊन बसले. तू बी पाणी पी आणि अभ्यासला बस जा. बाई पप्पा आल्यावर बघू. पप्पा आले तो अभ्यास करतो जरा. मग अभ्यास करतो.
वाटत. पप्पा आले का नाहीत ग? पप्पा नाही येत अजून आलेलं. झोप जातो वरतू. बर बाई झोपचा अभ्यास झाला माझा. आले उठवतो जा. हा. ए सोन्या आज जेवला का नाही पोरवे मला जेवण जेवणाचं का जेवण जेवून ये जेव तुम्ही खाली बसतो आता हो पडते आता अरे घे जेवण मला जेवण जेवणच केले नाही काय सुद्धा. आणि जेवाय कुठलं वाढू पैसे द्या द्या म्हणताना दिलं नाही. आणि दारूला कुठलं पैसे आणले प्यायला जाऊन. जेवाड ग. नाही बाबा काय जेवण केलेलं नाही मी. वाडी की काय सकाळचं असलं ते वाट. काय सकाळी केलं सकाळी होतं मी वाढलं नाही दुपारी तुला. बर दे बाई पाणी दे. हा? मला झोप आल्या. जर पाणी पिऊन झोप जा. आणि हे दारूच असू दे. दारू पिऊनच झोपून देते. जातो झोप. हा झोप जा. दारूला पैसे लॉकडाऊन हाया तरी सुद्धा दारूचं दुकान चालू आहे म्हटलं रागाव झालं की. आणि दारूला पैसे येत नाही तर कुठलं. खायला पैसे काही तर जोडणा करतो. खायला नाही 2 दिवस झालं व्यवस्थित. जातो आब्याकडे. आब्या काय म्हणते बघतो. अरे शुभ्या इकडे कुठे? अरे आलतो तुझ्याकडे चालतो. का रे बाबा बोल की बस की. बरं आलो थांबायला. काम आहे तुझ्याकडे. अरे बोल की बाई. अरे काम होतं तुझ्याकडं. अरे का रे? एक मला 400-500 रुपये दे की. काम आहे घरात देणार आहे. अरे नाही रे भाई अरे काल मी गाडी बुक केली अरे होय आणि मलाच 2-3 हजार कमी पडायला लागल्यात. भावा दे की. दिला असतं रे तुला. घरात द्यायचंय मम्मीला द्यायचंय बाजार अरे नाही मलाच 2-3 हजार आहेत माझ्याकडे पैसे परंतु मला गाडी बुक केल्या त्याच्यामध्ये द्यायला लागते. बरं बाबा पाण्या काय म्हणते बघतो मग. बरं जाऊ काय? हा चालते बरं, चालते. चल. अरे पन्या अरे भाई काय नाही. काय नाही. अरे कुठं निघालतस? काय नाही तू अडे चालतो बाबा. काम होतं माझं. बोल की बाबा काय काम होतं? 200-300 रुपयाची मदत करणार काय मला? 200-300 हा. माझं दुधाच्या बिलाचे पैसे यायचे संध्याकाळी येतील. संध्याकाळी आल्याबरोबर तुला देतो. नक्की देणार आठवणीनं. 100% देतो. मी तो ते दुकानदार आबाई म्हणते का त्यांच्याकडे जातो आणि जरा बाजार काय मिळते का बघतो रे. मग त्याला तिकडलं दिव्या पैसे. अरे देतो रे भाई. आणि ते नव्ह संध्याकाळी अजून एक काम आहे घराकडे यायला लागतंय. काय ते? सुगराजचं पोता आणायचं आहे. बरोबर नाव यायला लागतं. 100% भाई. मला फोन कर नाही तर कुणाला तर सांग मग. चालेल. 100% चला. ओके चल. बरोबर. शुभ्या उठ. आता एकच मार्ग आहे तो म्हणजे दुकानदार आबा. उठ. आबा आबा दुकानात गेलतो. आबा बाजार पाहिजे होता मला. बाजार तुला मिळायचा नाही. अहो उधारी पाहिजे होता. बाजार देतोय तुम्हाला पैसे 2 दिवसात. लॉकडाऊन मुळे 1 महिना दुकान बंद आहे. अहो आबा असणार की बाजार. अरे बाबा तुला सांगितलं ना आबा बाबा प्लीज द्या ना. प्लीज द्या ना आबा. तुझं एकदा सांगितलं मला बाजार आम्हाला सांगितलं का चालेल.
बाहेर पाऊस लागायला लागलाय. होय जेवलास काय जेव जरा बा. जरास जेव की मग नको जरा जरा बरं जरासं वाढा फक्त. आयडे मग हे काय काय नाही बा, बाजारात दिले नाही उधार, जेवण कराय नाही. आंटी नाही जातो. अरे नाही जातो जरासं जेव की नको. अरे जरासं शुभ नको जातो जरासं जेव की नाही दे जातो. बरं जातो रे. चल. मम्मी काय झाली बघतो त्याला जरा काय या पोरांना काय झालं, या पोरात काय कळनाच झालेलं आहे मला तरी. शुभ्या का रे परव्याची मम्मी तुला जेव्हा वाढत असताना का जेवलं नाही सरी तो? अरे नाही रे अरे जरा खायचं. जरास तर जेव म्हणलेलो तुला तिथं नाही. अरे आमची मम्मी आहे नाही 2 दिवस झालं जेवाय नाही व्यवस्थित खाल्ल्या नाही. आमच्या घरात काही नाही. आमचे पप्पा दररोज येतात आणि दारू पिऊन येतात. सगळ्या दंगा धोक्याच्या रात्री भांडण राहिले. रात्री रडलो किती माहिती किती उशीर अरे तुला काय लाज बीज आहे का नाही? अरे आम्ही मित्र आहे नव्हता तुझे? अरे जरा सांगायचंच तरी रे. जरासं जेव्हा वाढलेलं तुला तिथं बाळा आणि जेवायचं नाही कसे असंच गप आता नाही शिबा काय? नाश्ता करूया काहीतरी चला चला ओढ्याच्या चल चल नाश्ता देतो चल. हा नाही बघतो की जाऊन घरात पोरग 5 झालं तलाठी 5 झाले. होय चांगली गोष्ट आहे जाऊन फक्त विचारतो वर्गाने चांगली गेली, कष्टात मार्क काढून चांगले 5 झाले वाटतं चांगल्या टक्क्यानं. होय, चांगली गोष्ट आहे तुम्हाला अजून माहित नाही गावात काय बातमी झाली की काय माहित नाही मला तुम्हाला बोलला नाही वाटतं अजून. नाही बोलला नाही मी जाऊन चौकशी करते घरात जावा चांगला पेढ्याचा बॉक्स घेऊनच जावा. आणते जाऊन फेरे आणते जाऊन डॉक्टर सर या सर काय म्हणता नाही काय गडबड आणि काय नाही आलतो सर फिरत. काय काय तुमच्याविषयी मुलं फार हुशार. आज काय निकाल झाला म्हणता काय काय चालू आहे जोरात. तुम्हाला कळालं का? आजची बातमी कळाली का? शुभमचा विषय कळाला? काय नाही काय झालं शुभमनं आपल्या गावात नाव मोठं केलंय. काय सांगता. काय परिस्थिती होती त्याची? काय असा नुसता अंधार काळोख होता. त्या काळोखात त्यानं प्रकाश शोधलाय. माहितीये का तुम्हाला काय केलं? काय झालं अहो आज तो एका तहसीलदाराच्या परीक्षेत राज्यात प्रथम आलाय. काय सांगताय. हो पोरग्यांना 1 नंबर आहो. दिवस रात नुसता अभ्यास करतो पोरग. ते बघा नाव काढलं याला 100 वर्ष अवश्य आलं बघा ते. सर आलो. अरे शुभम समजलं का तुला? काय ते सर. तू जी तहसीलदाराची परीक्षा दिलीस ना हा त्यामध्ये तालुक्यात नव्हे जिल्ह्यात नव्हे राज्यात प्रथम आलायस तू. काय सांगताय सर. अरे अभिनंदन अभिनंदन एक नंबर रे बाबा. चांगलं केलं बा. खरोखर सांगतो खरोखर तू काळोखावर मात केलेली आहेस. तुझी जी परिस्थिती आहे तू गावाचं मित्रांचं शिक्षकांचं आई वडिलांचं सगळ्यांचं नाव मोठं केलंयस. शाबास. पटामुळे झाले. चांगलं केलं बा. अरे बघ शुभ्या आज तू भावा चक्का आपल्या गावात तहसीलदाराची परीक्षा पास झाले. आपला भाऊ सभापती. रे कुणाचा पती? कुणाचा पती? तहसीलदार 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 पाहून प्यारा रे तूच माझा यारा तुझ्यावर ते मारतो गेली मी मत कोणाची वार करण्याची धडाकेबाज टक्कर देऊ आम्ही. तुझी माझी माझी तुझी तुझी माझी माझी तुझी ही दोस्ती तुटायची नाही. ही दोस्ती तुटायची पप्पा मी तहसीलदार परीक्षा पास झालो. माझा राज्यात नंबर बसला. मला नोकरी पण लागली. बरं झालं बा. पप्पा ना मिठाईचा बॉक्स आणलाय. होय. हा चालतं हा, तुम्ही. माझं पोरग पास झाले तहसील ऑफिसर झाले पाहुणे. आज 10 रुपयाच नाही उद्या संध्याकाळी 10 रुपया. वडूया 5-5 हा मटण आणतो उद्या. तुम्ही काय घेऊन या पाहुणे. नाही नाही देत. आयुष करायचं उद्या आजचे आयुष. दिवस आज प्यायचे. दारू काय प्यायचे नाही. वड 5चे आजचे हा. दिवस. त्या बाद जागेपती. मित्रांनो कळालं का? अशीच गरिबीवर आपण मात करूया. चेहरा बरोबर
हे बाळ कोणाला जाते लवकर जातो आंटी. हा जा काय रे विकारच चिंता झालीत की रे. हे ओके बाई तुला समजलं का माझा यारा तुझ्यावर ते